श्री भगवान बाबा चरित्र ग्रंथ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री मुकुंदराज स्वामी. श्री नगद नारायण नमः. श्री माणिक बाबा प्रसन्न. श्री बंकट स्वामी प्रसन्न. श्री वामन भाऊ कृपा. या परिमितो स्त्रोते संता तुमच्या ग्रहीचा. मी अतीत तरी ग्रंथा तरी सुरस नितांत प्रेम भरिता. दाटवा तरी धन्य तुम्ही भक्तावाडे. स्वीकारित बोल बोबडे. जड बाळा उभावूनी कोडे जगा माझी मिरविता. श्री भगवान बाबा गडकर चरित्र ग्रंथ. प्रसंग पहिला. आरंभ. सानप घराण्याचा इतिहास. महाराष्ट्रात वैराग्याचा व परमार्थाचा साधुबोध फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. आध्यात्मिक मनोवृत्ती ही येथील जनतेची पूर्वपार चालत आलेली निशाणी आहे. खेड्यापाड्यातून महाराष्ट्राच्या जनतेच्या अंगी संतांची ही शिकवण बांधली गेली आहे. भारताच्या सांस्कृतिक अस्मितेची जाणीव संतांच्या स्वरूपानेच होत असते. संत हे परमेश्वराचे अवतार आहेत. अशाच थोर संतांपैकी सद्गुरू भगवान बाबा हे एक थोर संत. भगवान बाबांचे घराणे अतिशय गरीब. भगवान बाबांना मिळालेला हा संत वारसा त्यांना वंशपरंपरेने मिळालेला नसून कोळशाच्या खाणीमध्ये जसा हिरा सापडावा तसेच भगवान बाबांचे झाले. भगवान बाबांचा जन्म सानप कुळात झाला. सानप घराणे हे मूळचे झिकरी पांढरी तालुका जामखेड जिल्हा बीड येथील होते. पण पुढे हे घराणे क्षेत्र सावरगाव घाट तालुका पाटोदा जिल्हा बीड येथे स्थापित झाले. या पाठीमागे एक इतिहास आहे. तो असा. अंदाजे 300 वर्षापूर्वी सावरगावी आवाजी व बाबाजी हे दोन भाऊ होते. आवाजीचा पुत्र निराजी यांच्या पुत्र भागोआबा यांना 2 मुले होती. रामाजी पाटील व तुबाजी पाटील. रामाजीला 2 मुलं होती. लक्ष्मण पाटील व कान्होबा पाटील. तुबाजी पाटलास गायनाबा, ज्ञानदेव, बाबूराव, शंकरराव, आबा व पांडुरंग अशी 6 मुले होती. संत भगवान बाबा हे 4थ्या पिढीतील 5वे पुत्र. त्यांना आबाजी या नावाने ओळखत असत. त्यांच्याकडून आबांना शारीरिक सौंदर्याचा वारसा मिळाला होता. आई कौतिकाबाई या शिरूर कासार लोणी वारणीचे केशवराव पाटील बडे यांची कन्या. बडे हे त्या काळातील अतिशय धाडल्या पुरुष होते. त्यांना 2 मुली होत्या. 2 पैकी कौतिकाबाई माहेरील संपत्तीच्या वारसदार होत्या. त्यांच्या सासरची परिस्थिती नाजूक होती. तरीही त्यांनी कोणताही लोभ न ठेवता माहेरची इस्टेट नाकारली. यावरून त्या किती निस्वार्थी, किती महान होत्या याची प्रचिती येते. त्यांच्यातील हाच गुण आबाकडे आला होता. बीड जिल्ह्यात तालुका पाटोदा श्री क्षेत्र सावरगाव येथे माता रेणुका पिता जमदाग्नी यांच्या वंशातील वंजारी कुळात शेतकरी कुटुंबातील तुबाजी पाटील होते. त्यांच्या वडिलांचे नाव भागोआबा असे होते. सानप हे त्यांचे आडनाव. कौतिकाबाईंना पोथीपुराण व देवधर्माची फार आवड होती. गावामध्ये एकदा भावार्थ रामायण चालू होते. कौतिकाबाई या रोज नेमाने पोथी ऐकण्यास जात असत. रामायणातील हनुमान जन्माची व त्यांच्या पराक्रमाची कथा ऐकून कौतिकाबाई भारावून गेल्या. आपणास हनुमानजीरावासारखा मुलगा व्हावा अशी त्यांची अतिशय इच्छा होती. त्यासाठी त्या पुन्हा पुन्हा देवाची प्रार्थना करू लागल्या. पांडुरंगापुढे हात जोडून नम्र विनंती करू लागल्या. हे भगवंता, माझी तुझ्या चरणी एक विनंती आहे. मला हनुमंतासारखा एक सुपुत्र दे. मी तुला शरण आले आहे. पुढे काही दिवसांनी त्यांना स्वप्न पडले. स्वप्नात भगवान परमार्थ साक्षात त्यांच्या पुढे उभे राहून सांगू लागले, तू काही चिंता करू नकोस. मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे. तुझ्या कुळाचा मी जगाचा उद्धार करणार आहे. पुढे कौतिका आईस दिवस गेले. होय, भक्ती केला तैसा रवी धरावी ती इच्छा. आई साहेबांना डोहाळे लागले. ते काही राख मातीचे नव्हते, तर ते असे होते. गळ्यात तुळशीची माळा घालावी, भगवंतांचे नामस्मरण करावे, चिंतन करावे, टाळ घेऊन भजन करावे, कथा कीर्तन ऐकावे, दिंडीत पायी पंढरीला जावे, जनतेचा उद्धार करावा. पुढे दिवस पूर्ण झाले. नंतर कौतिकाबाईस प्रसूत झाल्या. त्यांना तेजस्वी, सुहासवदन, तेजपुंज असा मुलगा झाला.
निरळी कोटी चंद्रप्रकाश. जन्मप्रसंगी एक आश्चर्यकारक चमत्कार झाला तो असा, वाड्यातील सर्व दिवे एकदमच प्रकाशित झाले. हा प्रकार समजताच गावातील लोक वाड्याकडे धावू लागले. तो लख्ख प्रकाश पाहून लोक भारावून गेले. तो दिवस होता इ. स. 1896 शाके 1818 मिती श्रावण वद्य पंचमी, तिसरा सोमवार होता. पाटलांच्या वाड्यात पुत्र उत्सव सुरू झाला. सुवासिनी पाळणा गाऊ लागल्या. ब्राह्मण भविष्य सांगू लागले.